या तिघापैकी कोण सगळ्यात जास्त उतावीळ आहे रिॲक्शन करण्यासाठी, ज्याचं गुडघ्याला बाशिंग आहे, म्हणजे ना बाबा लगीन ढिंचाक 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 ढिंचाक. एक खूप सुंदर क्वेश्चन असतो या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या रिॲक्टिव्हिटीवरती. काय क्वेश्चन असतो तर एक 3 मॉलिक्यूल दिलेले असतात लाईक दिस, एनिसोल, बेन्झिन आणि नायट्रोबेन्झिन. आणि क्वेश्चन असा विचारला असतो की अरेंज द फॉलोइंग मॉलिक्युल्स इन इंक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी ऑर डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, मग आपण काय करायचं आहे, जेव्हा आपण असे 3 मॉलिक्यूल दिलेले असतात आणि त्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन विचारलं असतं आणि काय विचारलं नेमकं रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय? रिॲक्टिव्हिटी म्हणजे या तिघापैकी कोण सगळ्यात जास्त उतावीळ आहे रिॲक्शन करण्यासाठी, ज्याचं गुडघ्याला बाशिंग आहे, म्हणते ना बाबा लगीन ढिंचाक 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 ढिंचाक. तसं आपल्याला बघायचं आहे की या तिघांच्यापैकी कुणाला सगळ्यात फास्ट रिॲक्शन करायचं आहे, कोणाला अगदी गडबड आहे रिॲक्शन करायची. तर भावने खूप सोपी टेक्निक सांगतो मला. यामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत म्हणजे काय, बेन्झिन हा इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करणार आहे. मग जेव्हा बेन्झिन इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करत असतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं बेन्झिन शुड बी मोर न्यूक्लियोफिलिक. मग बेन्झिन न्यूक्लियोफिलिक कधी असणार आहे, जेव्हा त्या बेन्झिनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल. मग बेन्झिन इलेक्ट्रॉन डेन्सिटी कधी जास्त असणार आहे, तर जेव्हा त्याला आपण एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच करतो लाईक OCH3. म्हणजे काय होतं नेमकं, जेव्हा आपण OCH3 घेतो, OCH3च्या लोन पेअरमुळे ते इलेक्ट्रॉन बेन्झिनकडे येतात, डेन्सिटी वाढते, त्यामुळे तो मोर रिॲक्टिव्ह आहे. कोणापेक्षा? बेन्झिनपेक्षा, कारण बेन्झिनला काहीच नाहीये. आणि नायट्रो ग्रुप तर बेन्झिनकडून इलेक्ट्रॉन काढून घेतो, म्हणजे डाको येतो, दरोडेखोर आहे, जेणेकरून इलेक्ट्रॉन काय करतो, काढून घेत असतो. त्यामुळे त्याच्या रिॲक्शन सगळ्यात स्लो, सगळ्यात फास्ट रिॲक्शन कोणाच्या असणार आहेत, एनिसोलच्या. त्यामुळे तुमचं याचं आन्सर जे आहे, तुम्हाला आता इन्क्रीजिंग विचारले की डिक्रीजिंग विचारले, त्यावर तुम्ही आन्सर लिहिणार आहात. पण रिॲक्टिव्हिटी विचाराल तर ज्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते त्याचे रिॲक्शन फास्ट होतात. त्यामुळे एनिसोल रिॲक्ट्स व्हेरी फास्टर दॅन बेन्झिन दॅन नायट्रोबेन्झिन.